तुम्ही आता भरपूर महाराष्ट्रभर दौरे केले, बाहेर केले. पण नंतर तुम्ही सिंगापूरला पण तुमचा एक दौरा झाला. हं, हं. मग तो नक्की योग कसा होता सिंगापूरचा? सिंगापूरचा योग म्हणजे इकडे बरेच वर्ष शो केले होते मी. हं, हं, हं. मग नंतर मला विचारण्यात आलं, की असं-असं 6 महिन्यांसाठी, 4 महिन्यांसाठी हं, हं. सिंगापूर किंवा मग दुबई असं बरं. 2 देशांपैकी की परफॉर्मन्सेससाठी. अच्छा. मग तेव्हा मला इथून सोडवत नव्हतं खरं. हां, एवढा जम बसलेला. बरोबर आहे. पण मला असं वाटलं, की आता हा चान्स मिळाला, परत मिळेल नाही मिळेल, तर बरोबर आहे. हां. हरकत नाही करायला. हं, हं, हं. मग मी केले होते प्रयोग. पण तिथे प्रतिसाद खूप छान होता. बरं, बरं. त्यांना मराठी कळायचं. अच्छा. मग तेव्हा लावण्या पण व्हायच्या हं. किंवा लोकगीत अगदी थोडी होती तेव्हा, की 2-4 लोकगीत होती. हो, हो. ती तिथे छान जायची हं. आणि होते मी 6 महिने थांबले तिथे आणि खूप छान अनुभव खूप कुठल्या-कुठल्या छान होता भागामध्ये तिकडचा. तुमचे दौरे झाले त्यावेळेस? प्रॉपर सिंगापूरमध्ये मी होते. सिंगापूरमध्ये. हं. सिंगापूरमध्ये खूप प्रेक्षक खूप छान मिळायचा आम्हाला तिथे बघायला. अच्छा. म्हणजे महाराष्ट्रातून पण तिथे जे लोक आहेत महाराष्ट्र मंडळचे हो, वगैरे, हो. बरोबर. त्यांचा पण प्रतिसाद खूप छान होता. म्हणजे अच्छा. मला असं वाटलं होतं, की परत जावं. हं. पण इकडे परत आल्यानंतर इथल्या जबाबदाऱ्या माझ्यावर इतक्या वाढल्या होत्या प्रोडक्शनच्या, हं. की मला परत जायचा कधी योग नाही आला. म्हणजे मी नाही म्हणून सांगितलं नंतर. पण तो बरोबर. प्रतिसाद प्रतिसाद खूप छान होता.